तू म्हणजे इतक्या लवकर कशी काय? हो, आता आपलं घर सोडून आणखी किती दिवस राहणार होते ना. म्हणून आले. तू प्रवासाहून आलीस ना, थकली असशील, आराम कर जा. बर, आलेच. मी पण येतो. सत्यजित, ती स्वतःहूनच आलीये का? तिच्या जखमा भरल्या, ती आली. जखमा भरल्या हे ठीकच आहे, पण त्या पुन्हा होणार नाहीत याची मात्र काळजी घे. तिच्या जखमांमुळे जर मला वेदना होणार असतील तर मी त्या जखमा कशा होती नाही. असाच संसार करा. आई, मला तुझ्याशी बोलायचंय. बोल, मनात काही ठेवू नको सत्यजित. आई, म्हणजे प्रिया. सत्यजित, मला तुझ्याशी बोलायचं. खूप महत्वाचं. मी तुला कसं सांगू? माफी मागण्याचा विचार सुद्धा करू नकोस. सत्यजित, प्लीज प्लीज असं तोडू नकोस. तुला आजपर्यंत 100 वेळा माफ केलं प्रिया. नेहमी नेहमी मंजिरीची ढाल पुढे करून तू पुन्हा पुन्हा त्याच चुका करत राहिलीस. पण काल तुझी चूक केलीस त्यासाठी तुला माफी नाही. पुढचे 100 जन्म तुला माफी नाही. सत्यजित, प्लीज. आय एम सॉरी, पण असं बोलू नकोस. मला खरंच त्रास होतोय. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं प्रिया, की मी तुला फक्त एवढाच त्रास देऊ शकतो. मला माझी चूक मान्य आहे आणि त्याचं प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे. आणि म्हणूनच मी हे घर सोडून चालली कायमची. मी खरंच इकडनं गेलेलं बरं. आता हा काय नवीन डाव आहे तुझा? डाव नाहीये, माझ्या चुकांचं ओझं इतकं जास्त झालं आणि मला ते अजून नाही वाढवायचं. खरं तर तुझ्या समोर उभं राहून तुझी माफी मागायची सुद्धा लायकी नाहीये माझी. मी खरंच इकडनं चालली. जा. तुला मी कधीच अडवलं नव्हतं. सत्यजित, एक शेवटचा उपकार करशील. आपल्यामध्ये जे काही झालं ते प्लीज हौशीला नको सांगू. नाही,
ते जमणार नाही. आईला हे सगळं कळलंच पाहिजे. असं नको करू प्लीज. मी जे काय केलं ते मावशीला कळलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल. माझ्या चुकांची शिक्षा तू मला दिलीस ना, पण हे सगळं जर तिला कळलं तर मी तिला तोंड नाही दाखवू शकणार. माझ्याकडे स्वतःचा जीव घेण्यापलीकडे दुसरा कुठलाच मार्ग उरणार नाही. अच्छा, आता धमकी देतेस तुम्हाला? मी धमकी देत नाहीये, मी भीक मागते. प्लीज मावशीला नको सांगू प्लीज. हा ठीक आहे, नाही सांगणार मी. मला माहितीये खरं तर इतकं सगळं झाल्यावर काहीही मागायचा हक्क नाहीये माझ्याकडे, पण तरी फक्त एक करशील, जमलं तर मला माफ कर. तुला जे करायचं होतं ते तू केलंस प्रिया. आता मी तुला माफ केलं काय नाही केलं काय तुला काय फरक पडतो? पडतो. मला मरताना तू मला माफ केलंस हे समाधान राहील. सॉरी. प्रिया, प्रिया, तू रडतेस? काय झालं? हा, अहो काय झालं मला सांगा ना तुम्ही. तिलाच विचार, ती सांगेल. प्रिया, काय झालं? तू का रडतेस मला सांग ना. हे काही बोलले का तुला? नाही, मीच बोलले मला जे बोलायचं होतं ते. म्हणजे मंजिरी, मी हे घर सोडून चालली. काय? कुठे आणि कशासाठी? पुण्याला नोकरीसाठी. प्रिया, हे बघ, या विषयावर कितीतरी वेळेला बोललोय आपण. तू का विचार करतेस पुन्हा पुन्हा? हे बघ, काही गरज नाहीये पुण्याला जॉबसाठी जाण्याची. मंजिरी, आता जावं लागेल. खरंच ती वेळ आली आता. प्रिया, काही का बोलतेस? हे घर तुझं नाहीये का ग? नाही, हे घर माझं नाहीये. मी मुधोळकर नाहीये आणि व्हायची शक्यताही नाही. तसंही कधी ना कधीतरी हे घर सोडायचंच होतं ना. मला खरंच समजत नाही, हे सतत असं डोक्यात काय येतं तुझ्या? जाऊ दे ना मंजिरी, तू नको विचार करूस. पण मग आता पुण्यात राहणार कुठेस तू? आपलं गेस्ट हाऊस आहे, तिथे राहीन काही दिवस, दुसरी कुठली तरी सोय होईपर्यंत. हे बघ, काही गरज नाही गेस्ट हाऊसवर राहण्याची आणि दुसरी कुठलीही सोय बघण्याची काही गरज नाही. माझं घर आहे पुण्यात, तू तिथे राहा. ओके? नाही मंजिरी, आता दुसरीकडे कुठेही आश्रित म्हणून नाही राहायचंय मला. तसंही आता फक्त इंटरव्ह्यू आहे, जॉब लागला की बघूया. प्रिया, हे सगळं करण्याची खरंच गरज आहे का? आहे. पुण्याला जायची खरंच खूप गरज आहे.
अहो अहो प्रिया म्हणत होती की प्लीज मंजिरी, आपल्यात आता प्रियाचा विषय नकोय. अहो पण ती मंजिरी प्लीज म्हणतोय. बरं, मी तुम्हाला हे सांगायला आले होते की इथे कोणतरी होतं मगाशी, आपल्या रूम मध्ये डोकावून बघत होतं. काय? हो. पण इथे कोणीच नाहीये. नाही पण पण होतं कोणीतरी. मला भीती वाटली म्हणून मी भीती? मी इथे असताना तुला भीती वाटली? नाही, तुम्ही असताना नाही. अहो काय करताय तुम्ही? खिडकी उघडी कोणी येईल? कोणी नाहीये. अगं सांगितलं ना मंजिरी मी तुला, आपली सिक्युरिटी आहे इथे, कोणीही येत नाही. मला असंच तुमच्या मिठीत राहायचं सतत. हो, आता तर नाही म्हणत होतो. ते असंच. मी काय म्हणतो, आपण 2 दिवस कुठेतरी जाऊया ना बाहेर, आपण दोघंच. अहो मी तुला नाही म्हणण्याचं ऑप्शन नाहीये. हो पण मी नाही म्हणतच नाहीये. उलट मी म्हणते की मला खूप आवडेल तुमच्या बरोबर बाहेर यायला. खरं रूप कधी ना कधीतरी समोर येतच. आज मी तुला दाखवतो तुझं खरं रूप. हे आहे तुझं खरं रूप. पुन्हा जर माझ्यात आणि मंजिरीमध्ये यायचा प्रयत्न केलास तर तुला आयुष्यभरासाठी विद्रूप करून टाकेन. मुळात आपली स्वतःची कंपनी असताना दुसरीकडे नोकरी करायला जायची गरज काय प्रिया? मावशी, मी जर आपल्या कंपनीत काम केलं तर ते मला वेगळी ट्रीटमेंट देतील. म्हणजे मला मालकच समजलं जाईल आणि माझ्या लायकीपेक्षा जास्त मला काहीही नकोय. आधीच्या घराने खूप प्रेम दिलंय मला. सगळे आधार गेलेले असताना मला सांभाळले. आणखी उपकार नकोयत. प्रिया, पुन्हा असं बोलायचं नाही. मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू प्लीज गैरसमज करून नको घेऊस. आणि तसे आता फक्त इंटरव्ह्यू साठी चालले. जॉब मिळायचाय. ठीक आहे, तुला जायचंय, तुझ्या पायावर उभं राहायचंय. जा जा तू पुण्याला. पण एक लक्षात ठेव, तिकडे गेलीस म्हणजे सगळं संपलं असं नाही. तू तिथे कुठे आहेस, काय करतेयस, तुझं काय चाललंय हे मला कळत राहायला पाहिजे सतत. बरं प्रिया, मी ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितलीये. कधी जायचं ते सांग फक्त. पण मी बसचं रिझर्वेशन केलंय ऑलरेडी. काय? आई आहो प्रिया, काय आहे? केवढा लांबचा प्रवास आहे हा. तू बसनं जाणार का? मंजिरी, मी तिथे इंटरव्ह्यू साठी चालले.
गाडीने गेले तर बरं नाही दिसणार ते. तू आज माझं काहीच ऐकायचं नाही असं ठरवलेलं दिसतं. ते काही नाही, मी बस स्टॉप पर्यंत सोडायला येणार आहे आणि तू नाही म्हणणार नाहीस. ओके? आणि हो, तुझ्यासाठी मी दशम्या करते, त्या सोबत घेऊन जायच्या. ओके? अरे हो, अगं हिच्यासाठी फराळचं करून ठेवलं तेही बांधायचं. चल आलो ग. हो. प्रिया, मला कळेल का हे समजा काय चालले ते? आणि वेळ आली की कळेल. मी कायमची चालली नाही, परत येणार आहे लवकरच. ओके, आलास? काम झालं? तू नक्की विचार केलायस ना? हे एवढंच आणलंस? नाही हे ओके, तुझी पक्की खात्री आहे मंजिरी घरी नाहीये? अरे शपथ घेऊ सांगतो, आपल्या पंटरनी पाहिलंय तिला पुण्यात कॉलेजमध्ये. गुड, चल आपल्याला निघाला हवं. अरे बाबा, पकडलो गेलो तर फुकटचे मारायचो. चल. राजे, दीदारे यार की बीमारी है कातिल, बस चांद भी अब चांद जरा सा कम है. व्यंग, तू हे जे सगळं काही हिंदीमध्ये बोलत असतोस याचा तुला तरी अर्थ कळतो का रे? ते फार महत्वाचं नाहीये. आता महत्वाचं हे की राजे, इथे असं ऑफिसमध्ये बसून आपल्याच बायकोचा फोटो बघत बसण्यापेक्षा आपण मस्तपैकी 2 दिवस आपल्या बायको सोबत कुठेतरी फिरून या, म्हणजे असा माझा प्रस्ताव आहे. प्रस्ताव मला मंजूर आहे. वा, ऍक्च्युली तुला माहिती आहे का, मी आज मंजिरीला हेच सांगत होतो की आपण 2 दिवस जाऊया कुठेतरी. अरे मग इथे थांबलायस का? तू एक काम कर, आपण ती फार्म हाऊस साठी नवीन जागा घेतली ना, तिकडे जाऊन ये ना, आणि तिथे आपण नक्की काय करायचंय ते सुद्धा 2-3 दिवसात फायनल करून टाक. अच्छा, म्हणजे तुझं काम आहे म्हणून तुम्हाला बाहेर पाठवतोयस? म्हणजे असंच काही नाही. अरे, आणि तिथे मंजिरीला कसं घेऊन जाऊ मी? तिथे काहीच सोयी नाहीत, काही नाही आहे. आणि नसेल तर मी 2 दिवसात अख्खी सृष्टी निर्माण करेन तिकडे. नको, काहीही नको. मागच्या वेळी ते फुगे बिगे लावले होतेस ना, तेवढंच खूप होतं. मी आणि मंजिरी बघून घेऊ काय ते. म्हणजे असते एकेकाची स्टाईल, मग पण ते महत्वाचं नाहीये. आता महत्वाचं आहे तू इथनं निघून जाणं. अरे नाही तर एव्हाना तिकडे मंजिरी वहिनीनं उचक्या लागायला सुरुवात झाली असेल. उठ 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 उठ. तुला उचक्या लागल्या तर ती पाणी पिईल. तुझा अरे पण तुझा मला काम आहेत विहंग, जा. ओके, सांभाळून जा आणि तिथे गेल्यानंतर कळव काय ते. नक्की. नमस्कार करते. तुझ्या प्रत्येक कार्यात यश मिळू दे तुला. निघूयात? हो चल, येते. नीट जा गं.
थांब थांब. अरे ती तुझ्या डोक्यात काय पाणी झालंय का? असं हेडाय का रे तू? निघालाय मोठा प्लॅन करायला. इथं मित्रच जीवावर टापलाय. काय तरीच काय बोलतोय राव? मंजिरी इथेच आहे कोल्हापुरात. आणि तू मगाशी काय म्हणाला होतास 10 मिनिटापूर्वी? हा, तिला कोणीतरी पुण्यात पाहिलं कॉलेजमध्ये. अरे आई रक्ताची शपथ, आपल्याला चुकीची इन्फॉर्मेशन नव्हती. ती अचानक रात्रीची कोल्हापुरात टपकली असणार. आता त्याला मी तरी काय करू? नाही कराय तुझं. आता मलाच काहीतरी करावं लागेल. माझं ऐक, आपण घरी जाऊ आणि आपण दुसरा कुठला तरी प्लॅन करू. हा, मी प्लॅन अर्धवट सोडणार नाहीये. हे कशाला उगा जीवाशी खेळायचं? जीवाशी खेळ होणार, पण माझ्या नाही, मंजिरीच्या.